सगळ्यांना नमस्कार. अरे सोड की पदोरा. तर चला निघू बघा आता आम्ही. निघलून निघालो एकच बघू लेकरांना 2 दिवस तेवढंच आपल्या खाली बघा. थोडस जरा थोडस पुढं तर वाटणीच गावं लागते ते आपल्याला गणगोत काय का ना काही माझा भाव मावस. आता इथनं पुढं मला 3 किलोमीटर जायचं. वहिनी ना आणि ताई बारामतीला बघा. मावशी पण घरी नाही कायच नाही. बरं झालं भाव तर दिसला. आणि का वाया टाकला का? 2 टाकले आता. हा तर हे आहे माझ्या मावशीचं घर. बघ बघ पाणी बिणे. तर इथं वहिनी करते स्वयंपाक. ती आमचं पहिलं आईवडिलाच इथं माझं घर होते. म्हणजे माझा इथं आमच्या बारक्या भावाचा जन्म इथं झालाय बघा. एवढीच खोली होती. हो होय होय ही भाऊंडे थांबा आलं. आणि परत गेल्या 2 वर्षात बी आम्ही तिकडे असतील जायच्या आधी त्या खोलीत राहत होतो. येतात लय हाल आहे तो. काय करता सगळं हालच. ह्या खोलीत राहत होतो. इथं भाऊजाई राहते ते. आणि तिथं मावशी राहते. इथं आता ती गेली आता बारामतीला. पाणी वय बरोबर बाटली तर जाण पाय पण नका आता. तर डाळिंब कसं लागले ते बा. तर माझा इथं निमा पसार आहे बघा. आता इथं खोलीचा राहतो तू. ह्या आता बघा अंधार बुडूक आहे ना. आम्ही नवरा बायको बरं काय तिथं बारकं होतं. काच लागेल बा. काच कशाने फोडली रे कसं काय बाई. आता बघा आता भाऊ म्हणतो दगड हाणला होता काच फोडली घराची. तर आमचं काका होतं तेव्हा घर बांधले होते. काका आता वारले ते. बरोबर काढ काढ नवं तर राहू दे. चहा पाणी आता येतच येत. तर आता मोठ्या भावाला म्हणलं म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्ष म्हणजे बारकाच आहे पण आपलं भावात म्हणल्या मोठा. तर ती न्यायला येतोय मला. इथनं आमचं अजून गाव खाली 3 किलोमीटर आहे. आणि उद्या सोमवारच्याच गाड्या असतात. तर म्हणलं तर तात्पुरतं असं बसावं. तर माझ्या जीवनात काय काय प्रसंग झाला सगळं सांगेन तुम्हाला. लय लांबचं नाही. काय करता पोटासाठी. मग हिथनं ती टिंबुर्णीला जात होतं गावंडीच्या हाताखाली मिस्त्रीच्या. कुठले तशी वहिनी आली बघा. तर काय खरं असतंय व मावश्याचं नीन भाऊजया. आता मावशी ती असते तर मी आता चहा बी पिऊन असे बसले असते का एका कोपऱ्याला. आणि इथं आता काय चाललंय मळायचं. अवा इथं वहिनी येऊन बसले. तर ते म्हणते त्या दारात बसायचं तर इकडं असं बसलाय वाटला रोडला. काय वहिनी हा मग काय. आणि तसं काय बसलाय म्हणते धरून आणल्यावर. असंच असतंय व काय करता. तर कटाळून आले त्या इरबळ कामावर ना. तायडा बसले आपले असे धरून आणल्यावर नाही. ते तिकडे बसले ते. भाऊ म्हणतो 1 नंबरच दिसतंय बघ. मी म्हणलं बरं हाय 1 नंबरच दिसतंय. तर चला बघू आता पुढं अजून काय होतंय काय नाही. तर असंच कंटिन्यू व्हिडिओ बघायचं बरं का. आली बघा घरी आली चहा पिली. मला इथला लय मेवा आवडतो म्हणजे चुरमुरा. आमच्या आईने तर बघा त्यात शेंगदाणा तिला असं त्याच्यामुळं तर आईनं कालवलीची काय काय तयारी केली दाखवते तुम्हाला. आमच्या आईची धडपड लय असते. चिकर चिकर काय केलं होय. काय काय चिरले वांगे म्हणते. हो का कारलं मिरची सगळं धुवून असतंय बरं का. कुठं काय करायचंय अगं कोथिंबीर धुवून काय माहित राहिली का नाही. हाय का मम्मी आया रविनाथ
तिथं परत गवारीची आहे लसूण ती होय, कोण आहे अयो, एवढी मोठी झाली का बघा आता ए इकडे नव तिला नवीनच दिसतं तर चला बघू आपण घरात काय काय चाललंय आता असं बघा लगेचच हे होतंय भैया का आम्ही यायच्या आधीच तयारी चालली वाटतं कारण का मला लय आवडतं मग कालच मी आज यायची म्हणून आई ना मेवा बिवा आणून ठेवला मला लईतला लईच आवडतं आहे ना नाहीतर बाजार त्या दिवशीच मी त्याला म्हणलं होतं बाजार आणते ते का नाही ते आमच्या लग्न झाल्यापासून किचन बिचन पुढे गेलंय सगळं पलटी केलंय वा तर ऐकायला असती त्यामुळे व्हिडिओ काय मध्ये बोलत तर चला आता आणि पिते आणि फिरून येते माहेरला आल्यावर वेगळंच असतंय का नाही तर आल्याने म्हणलं व्हिडिओ नको काढायला ते आमच्यातले साडी एक आहे भाऊ त्याला पटत नाही त्यामुळे तर चला आता बाय किती सुजले तर मी नानीची गाडी घ्यायला आली बघा काय सुजले ते नका धाव म्हणते ते काय करावं काय नाही बघा आता सारखं सारखं आजारीच पडते ते कसलं भारी वातावरण वाटतंय बघा बरं कसं माझं माहेर आहे नात खोळाच सगळं चांगलं आहे सगळं चांगलं आहे तर चला आता बघू पुढच्या व्हिडिओ मध्ये